गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तराणे जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपापूर्ण केली नमस्कार नानास माझा त्रिकाळी। बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरुमाय तात कृपा करी मजवरीची विलासा नमस्कार माझा तुला कृष्णदासा। आज आपण सर्वजण या ठिकाणी पूजनीय नाना महाराजांच्या पादुका मंदिराचा जो आपला सोहळा असतो, वार्षिक सोहळा जो असतो, जो उत्सव असतो, तर 18 वर्ष आज याला पूर्ण झालेली आहे। 2006 मध्ये काकांनी या ठिकाणी नानांच्या पादुकांची स्थापना केली आणि आपल्या सगळ्यांना एक साधना स्थान तर निर्माण करूनच दिलं, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आपण मागेही पाहिलेलं आहे आणि आपल्याला वारंवार या स्थानाचे अनुभव येत आहेत। आणि म्हणूनच केवळ शेलापूर ग्रामस्थांनाच हे अनुभव येतात असे नाही, तर समस्त पंचक्रोशीत आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला तर औरंगाबाद झालं, मराठवाडा झालं किंवा इकडे मलकापूर, खामगाव, सगळी भक्त मंडळी या ठिकाणी येते, कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभूती या ठिकाणी मिळते आहे आणि या ठिकाणी अनुभूती मिळते आहे म्हणूनच या ठिकाणी लोक येतात। हल्लीचा काळ असा आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी प्रत्येकाची पद्धत झालेली आहे, रीत झालेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पादुका रूपामध्ये नानांचं जे तेज आहे ते तेज काकांनी या ठिकाणी स्थापित करून दिलेलं आहे आणि त्या तेजाची अनुभूती जी आहे ही अनुभूती आपल्याला वारंवार येत असते। अनेक अनुभव आहेत या स्थानाचे। त्याचबरोबर आपण हे 6 वर्ष आहे, 6वं वर्ष आहे नानांच्या पादुकांच्या 12व्या वर्षी आपण काकांच्या पादुकांची आणि मूर्तीची देखील या ठिकाणी स्थापना केलेली आहे। त्याचे देखील अनुभव जे आहेत हे अनुभव प्रत्येकाला येत आहेत, कारण ते एक शक्तिस्थान झालेलं आहे। अशी जी स्थानं आहे ही स्थानं शक्तिस्थानं असतात। दरवर्षी हा 25 तारखेला आपला कार्यक्रम असतो, वार्षिक महोत्सव असतो। मग त्याच्यामधून आणखी एक गोष्ट आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपण हे महोत्सव झाले, हे उत्सव झाले, हे सोहळे झाले का साजरे करायचे असतात। तर हे साजरे करण्यासाठी तशी अनेक जरी कारणं असली तरी 2 कारणं ही महत्वाची असतात। पहिलं जे कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी जेही लोक येतात, जेही भक्त येतात तर ते चार्जिंग होऊन जात असतात। वर्षभर ती जी चार्जिंग आहे ही चार्जिंग आपल्याला पुरत असते। आपण पाहतो की आपल्याला मोबाईल आज प्रत्येकाजवळ झालेला आहे, त्याची जर चार्जिंग संपली असेल तर नुसता मोबाईल खिच्यामध्ये असून उपयोग होत नाही। त्याच पद्धतीने आपला जो देह आहे हा देह आपल्याला चार्ज झाल्याशिवाय, आपल्याला साधना झाल्याशिवाय किंवा आपल्याला नामस्मरण केल्याशिवाय तो चार्जिंग होत नाही। परंतु हे असे उत्सव जे असतात, सोहळे जे असतात तर या ठिकाणी खूप लवकर फास्ट चार्जिंग होते। आपण पाहतो की हल्ली निघालेले आहेत चार्जर जे आहेत हे फास्ट चार्जिंग करणारे चार्जर देखील निघालेले आहेत। त्याच पद्धतीने इथे ज्यावेळी आपण येतो, इथे म्हणा आता आपण बऱ्याच ठिकाणी जातो, बरेच जण विचारतात की दादा तुमच्या उत्साहाचं एवढं तुम्ही थकत नाही, उत्साहाचं कारण काय आहे। निरनिराळ्या गावी जेव्हा आपण जातो त्यावेळी एकच माझं त्याच्यामध्ये काहीच नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ठिकाणी आपण आता औरंगाबाद असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मलकापूर असेल, जागोजागी जे वार्षिक सोहळे होतात आणि त्या ठिकाणी ज्यावेळी आपण जातो तर त्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला चार्जिंग करून देत असतात। यामध्ये आपलं काहीच नसते, म्हणून आपल्याला कोणाला थकवा येत नाही, काही नाही। आपणही पाहणं की आपण एवढा 2 दिवसाचा उत्सव साजरा करतो परंतु अजिबात थकवा येत नाही। तेच जर आपण घरी जर एवढं काम केलं तर लगेच आपल्याला थकवा येतो, एवढं काम देखील आपल्याच्याने होत नाही। हा एक फार मोठा जो फरक आहे हा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळी आपण अशा सोहळ्यांमध्ये एकत्र जमतो, उत्सवांमध्ये एकत्र जमतो, त्यावेळी साहजिकच आपण सगळं घरदार जो प्रपंच आहे हा प्रपंच काही काळासाठी का होईना हा आपण विसरून जातो आणि त्यावेळी केवळ आणि केवळ आपल्या सद्गुरूंचे जे गुणगान आहे, सद्गुरूंच्या ज्या लीला आहेत या लीलांचा आपण चर्चा करतो। सहज
आपल्या मग याच्यामध्ये निघते चर्चा करत असताना की नाना असे करत होते बरं, नानांनी यावे असं सांगितलं, काका असे करत होते, काकांनी यावे असं सांगितलं, काकांनी अमुक ठिकाणी असं करून दिलं. ह्या ज्या चर्चा आहेत म्हणजे एक प्रकारे अनुसंधान जे आहे हे अनुसंधान आपलं त्या ठिकाणी राहत असतं. आता बरेच जण म्हणतात अनुसंधान म्हणजे काय. प्रत्येक साधकानी प्रत्येक भक्तानी जरी तो कार्यामध्ये असला, जरी तो कामामध्ये असला, प्रपंचामध्ये असला, तरी देखील त्याचं भगवंताशी अनुसंधान असलं पाहिजे. आणि अनुसंधान कसं असावं, तर अनुसंधानाचं एक अत्यंत सोपं आणि महत्वाचं एक आपल्याला सर्वत्र आढळणारं उदाहरण आहे. जी स्त्री आहे, तर ही स्त्री आई जी असते, तर ही आई दिवसभर सगळे कामं करत असते, परंतु तिचं अगदी लहान बाळ असते. लहान बाळ पाळण्यामध्ये ती घालते आणि तिचं काम जे आहे काम सुरू असतात. लगेच 2 झोके देते, तिचं जे धुणं असेल ते धुणं धुवून जाते, लगेच पुन्हा 2 झोके देते, स्वयंपाक करते. परंतु तिचं जे लक्ष आहे काम करत असताना, तिचं जे लक्ष आहे हे तिचं लक्ष तिच्या बाळाकडे असतं. आणि एखाद्या वेळेस त्यांनी थोडासा जरी आवाज केला, तो थोडासा जरी उठला, तरी पटकन आपल्या कोणाला जाणवणार नाही, पण तिला ते जाणवते. याला कारण असं आहे की तिचं जे अनुसंधान आहे हे अनुसंधान त्या बाळाशी असतं. एवढं अनुसंधान हे आपलं प्रत्येक शिष्याचं हे आपल्या सद्गुरूंप्रती असलं पाहिजे. आपण बरेचदा म्हणतो की बुवा सद्गुरूंनी ध्येय ठेवलेलं आहे आमच्या, मग आता आम्ही कुठे जायचं, काय करायचं, म्हणून मग आम्ही कोणीतरी एखादे, कारण हल्लीच्या काळी असं झालेलं आहे की आपल्या सर्वांना प्रापंचिक समस्या सोडवणारे केंद्र म्हणून आपण सद्गुरू पाहिजे असं याकडे सद्गुरूंकडे आपण सर्वच जण पाहतो की एक प्रापंचिक समस्या आपल्या ज्या असतील या समस्या सुटल्या, ते सोडवण्याचं केंद्र, तिथे जायचं, विचारायचं की आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला या समस्या आहे, काय करायचं काय नाही. त्यांनी उपाय सांगितला की लगेच आपण म्हणतो नाही नाही आमच्या समस्या सुटल्या आणि तेच आमचे सद्गुरू आहे. बाप जसा हा आपला एकच असतो, तसा सद्गुरू देखील आपला एकच असतो. काकांनी सांगितलेलं आहे की संत समागम केला पाहिजे, संतांचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण संतांच्या दर्शनामुळे 4 गोष्टी आपल्याला लाभ होत असतो, 4 गोष्टींचा फायदा होत असतो. एक तर आपला विषय वासना ज्या आहेत या वासना क्षय होत असतो, पापक्षय होत असतो, पुण्य संचय होत असतो आणि मनोलय होत असतो. या 4 गोष्टी आपल्या होत असतात. म्हणून संत समागम हा अवश्य करावा. कोणतेही संत जे आहेत या संतांच्या चरणी आपण गेलंच पाहिजे, कारण देवादिक देखील संतांच्या चरणासाठी व्याकुळ होतात. ते देखील संतांचं जे चरण आहे, संतांचे चरण पाहण्यासाठी म्हणून ते उत्सुक असतात. म्हणून आपण देखील संत समागम हा करायलाच पाहिजे. परंतु आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, या सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दावर, सद्गुरूंनी दिलेल्या साधनावर आपली निष्ठा पाहिजे. ही जर आपली निष्ठा असेल तर आपल्याला कुठेही दुसरीकडे जाण्याची गरजच पडत नाही. सद्गुरूच आपल्याला सांगतात की तुझ्यावर अशा समस्या आलेली आहे का, असा तू मार्ग हे कर, म्हणून या मार्गाने तुझा. किंवा दुसरी गोष्ट अशी देखील करतात, आपली निष्ठा पाहून या सगळ्या गोष्टी होतात. निष्ठा जेवढी आपली जास्त असेल, सद्गुरू बाहेरच्या बाहेरच आपले जे समस्या असतील या समस्या सोडवून टाकतात. म्हणून आज या ठिकाणी सांगण्याचं एकच हे आहे, जास्त वेळ घेत नाही कारण आज आपल्याला पालखीला देखील उशीर झालेला होता. तर प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंनी ज्या दिलेल्या माळा असतील, नामजप जो असेल, हा नामजप आपण प्रत्येकाने करायलाच पाहिजे. त्रिपदी आपल्याला काकांनी सांगितलं की त्रिपदीचे 3 पद हे प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे. मग आपण त्रिपदीचे 3 पद जे आहे पाहिलं, आपण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतात. त्रिपदी जे 3 पद श्रीपाद श्रीवल्लभ, नानांची भावनी, काकांची भावनी, एवढं आपल्याला सांगितलेलं आहे. एवढं करायला जेमतेम 20 मिनिटं लागतात. जर स्त्रिया असतील बसलंच पाहिजे असं नाहीये. संध्याकाळचा तुम्ही दिवा लावला, दिवा लावल्यानंतर तुम्ही तुमचे एकीकडे कामं करू शकता, स्वयंपाक करू शकता, एकीकडे तुम्ही तुमची त्रिपदी म्हणू शकता. आपण देखील जर प्रवासामध्ये असलो, प्रवासामध्ये देखील त्रिपदी म्हटलेली चालते. असं काही बंधन नाहीये की त्रिपदी तिथे म्हणू नये, तिथे म्हणू नये. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे. काका बरेचदा म्हणायचे की अनुग्रह आम्ही देतो, अनुग्रह देणं बंद. मग लोक म्हणायचे का बरं काका आम्हाला अनुग्रह द्या. त्यावेळी काकांना म्हणायचे की तुम्ही सांगितलेला जप करत नाही, आणि तुम्ही सांगितलेला जप करत नाही म्हणून मग तेवढा जप आम्हाला करावा लागतो. म्हणजे आपल्याला सद्गुरू रूपांकित तर करतातच, परंतु आपण इतके त्या मानाने त्या ठिकाणी हे असतो की त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी देखील आपण करू शकत नाही. आज्ञापालन जो भाव आहे, हा आज्ञापालन भाव हा अत्यंत महत्वाचा आवश्यक आहे. आज इथे संजूदादा आलेले आहेत, छाया वहिनी आलेले आहे, माहिती आहे त्यांना की म्हणजे त्यांच्या तोंडून देखील आम्ही काकांनी तिथे सेवा कशी केलेली आहे हे ऐकलेलं आहे. आता
नानांचे खूप शिष्य होते आणि आहेत देखील नानांचे शिष्य. या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद वाटतो की काकांची दास्य भक्ती होती. ज्याप्रमाणे रामाच्या परिवारामध्ये, श्रीराम प्रभूच्या परिवारामध्ये असंख्य असे त्यांचे दास होते, परंतु देवत्व जे प्राप्त झालं हे देवत्व केवळ हनुमंताला प्राप्त झालं होतं, एवढ्या शिष्यांमध्ये, एवढ्या दासांमध्ये. त्याच प्रकारे ते का झालं तर त्यांनी दास्य भक्ती जी होती ती दास्य भक्ती स्वीकारली होती. त्याचप्रमाणे आपल्या काकांनी देखील नानांची दास्य भक्ती स्वीकारलेली होती. आणि म्हणूनच दास्य भक्तीचं महत्व असं आहे, दास्य भक्ती अशी आहे की ती क्षणामध्ये दासाला नाथ करते. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला काही नाथ व्हायचं नाही आहे, परंतु आपल्याला आपल्या सद्गुरूंनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. या सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी किमान तेवढ्या 2-3 ज्या गोष्टी असतात, या 2-3 गोष्टी आपण प्रत्येकाने करायलाच पाहिजे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शेलापूरला दरवर्षी वार्षिक उत्सव साजरा होतो. आता उद्याला आणखी भरपूर उपस्थिती राहते. आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की या ठिकाणी आपल्याला एक भव्य दिव्य असं मंदिर बांधायचं आहे, सभागृह बांधायचं आहे. कारण असं आहे की आजकाल खूप लोक यायला लागलेले आहेत, परगावून लोक येतात, मग त्यांची राहण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था जी आहे, ही निवासाची व्यवस्था या ठिकाणी व्हावी. या ठिकाणी कुठे त्यांना दुसरीकडे उतरायचं काम पडू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच सद्गुरू काका, सद्गुरू नाना लवकरात लवकर आपला जो मनोदय आहे, शेलापूर ग्रामस्थांचा जो मनोदय आहे, हा मनोदय पूर्ण करतील आणि ती तेवढी शक्ती काकांनी, नानांनी द्यावी, एवढंच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.